ते जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरफोड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसामध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेलं आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे. या आरोपीकडून आत्तापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यापैकी 5 गुन्हे हे शिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे. हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत. यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यांचे 2 साथीदार आणखी फरार आहेत, त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे. याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात. त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल. पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे ते 31 मेपर्यंत NDPSच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे. साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 8,49,000 एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये गांजा, अल्पाझोन टॅब्लेट्स आहेत, ज्याला आपण कुत्ता गोळी म्हणतो, कोडीन फॉस्फेट आहे, भांग आहे आणि गांजाचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे. हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा NDPSचा गुन्हा किंवा NDPS संदर्भात कुणीही इन्व्हॉल्व असेल त्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल या बाबतीमध्ये सुद्धा सक्त कारवाई करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील NDPSचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे पोलीस विभाग स्वतः करत असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, या संदर्भातले सोर्स असतील, या संदर्भातले इन्फॉर्मर असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे, समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत. सर, आपण प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का, त्याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराव्याविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे या बाबतीमध्ये कारवाई केली जाते. अरे याचा हे बदलला का रे? रुमाल बदलला का याचा? नाही तोच आहे ना. हातावर काय निशाण आहे त्याच्या? अंगठी ब्रेसलेट आहे वाटतं, ब्रेसलेट का कडं घातलेलं दिसतंय. मागं घेर किंचित तस नको त्या साईडचा तो इकडे आला होता जवळ काही तेव्हा पाय असं घे पाठीमाग घ्या तर किंचित. त्याने कॅमेरा समोर चेहरा दाखवले. आता आहे ना, हे सगळं काढतात ते हळूहळू. तुम्ही जाऊ दे, चालू दे. हे हात आला बघ, दिसलं का हात? हे सगळं काढलं बघा. बरं, मी सगळीकडे शोधलं, ते कुठं फेकलं दिसलंय नाही. काय डेअरिंग नेलंय त्यांनी. सगळं घेऊन भंगारात द्याल. हा इथं एक माणूस आहे बरं का. हा बाहेर पण एक माणूस नाही तर खुर्ची आणायला गेलता एकदम. हा, मग तो माणूस हा इथं दिसला ना आता. बघून घे एकदा. खुर्ची घ्यायला गेलेला आहे. मग तो बाहेर पुढच्या कॅमेऱ्यात दिसतो ना. आता इथले एक सामान सगळी सोय मंदिरात त्याला सगळं माहित होतं.
त्याला भीती सुद्धा नाही मग त्याला काय एकदम स्टाईल मध्ये खुर्ची घेऊन चालायला म्हणालीस हा आत्ताशी आला पाय हा बाय सोडला पाय आता शिकारी आहे दिसताना हिरे नाही रात्री बोलला असं ये रे त्याला महाराज असा करण देतील ना का तो परत त्या करणच्या लायकीचाच राहायचा नाही असा करण देतील त्या काय मोबाईल दिसतंय मला थोडस क्लिअर दिसेल ते पाहिजे आम्हाला ते नाही रे चालू नाही काय 8-24 आयुष्याचं कल्याण झालं असतं इथं काय मंदिरामध्ये खरंच नका त्याला वाटलं 1-1.5 लाखाचं राजदंडे हे बरं होईल त्याच्यात तो चांदीचा समजेल त्याच्यामुळे झाला तो जाईलच ना तो कुठेतरी विकायला असं थोडी चांदीचा राजदंड आहे असं वाटलं हा तो बरे वाटतो ना त्याच्यामुळे विकायला लोचा जाईलच ना तो तो असा आनंदात बाहेर पडलाय अभी बहुत पैसा आने वाला है बोलेंगे बुट्टाचं असं काय नाही रे मुकुट ओरिजिनल बिल आहे ना भाऊ डायरेक्ट आहे ना ओरिजिनल नाही बाकी बुट्टा आय हा अंदर आ तेरे को स्वागत है 2:08 9व्या मिनिटाला तो मध्ये होता म्हणजे तो 2 वाजेपासूनच कार्यक्रम करत होता 100% तुम्ही थांबा हो चहा नको का एवढी बरं का 2 वाजेपासूनच तो स्कीम करत होता का हो बाबूजी 2 वाजेपर्यंत तो पिला असते ना मैया जा हर फेकून उचलून फेकून मारल्या असते मैयाचं काय